इस जग से पहले है तुझसे तेरा संग्राम। संघर्ष है जीवन, जीवन चलने का नाम। इस जग से पहले है तुझसे तेरा संग्राम। चुनौतियों की राह में जो पड़ जाए पाँव में छाले, सीने में भर साहस और उस पर एक फूंक लगा ले। 2 बॅट तर ह्यातून तयार होतील. अहो बाबा, यांच्यापासून तर दांड्या सुद्धा बनतील. चला, चांगले आहे. बाबा, खरं म्हणू खूप चांगलं वाटतंय की संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन संघर्ष करतोय. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ओ भाऊ, जरा मदत करा, वर्गणी द्या. कसली वर्गणी? क्रिकेटची मॅच खेळायला चेंडू पाहिजे. चेंडू? लोक खाण्यापिण्यासाठी, मुलीच्या लग्नासाठी, अंतिम संस्कारासाठी, संसार थाटण्यासाठी वर्गणी मागतात. क्रिकेट खेळण्यासाठी कोण वर्गणी मागतं? तुम्ही घर वाचवण्यासाठीच समजा. जर ही मॅच आम्ही जिंकलो तर आम्हाला आमचं घर मिळेल, आणि नाही जिंकलो तर सगळं उद्ध्वस्त होईल. तुझं घर आहे, तू वाचव. मी का वर्गणी द्यायची? काही हरकत नाही. चल पुढे जाऊया. कोण ना कोण तर देईलच वर्गणी. दीपक, हे बघ ना, हे बरोबर बनलंय ना? असं वाटतंय झालं. असं पारखतात का याला? तर मग कसं पारखलं जातं? मी सांगते ना. हे घे, ठेव तिकडे. आण इकडे. अरे आण ना. हे बनवलंय. जोरात चेंडू आला ना तर तुटून जाईल. हे कसं बनवू आता हे? पण बनवायचंच काय? तसं बी जिंकणार तर नाहीच आहे. बनवून काय करणार? दलिया आजी, तुम्ही एक काम करा. या लाकडाच्या जागेवर बांबूचा उपयोग करा. ह्याने हे मजबूत बनेल. जर तुम्ही यावर एक कापड पण बांधलं ना आणि खेळता खेळता चेंडू लागला जरी तर जखम होणार नाही. हा, डलिया आजी, आत्या बरोबर बोलतात. तुम्ही एकदा परत प्रयत्न करा आणि ह्या वेळेस व्यवस्थित बनवा. हो, बरोबर आहे. मी बांबू आणि कापडाचा बंदोबस्त करते. हो, चल.
आता जास्त वेळ नाही लागणार, लवकर होईल. काय झालं बाबा, असं काय बघताय? बाबा, तुम्हाला आठवतंय लहानपणी मी जेव्हा बाजा वाजवायचो तुम्ही मला किती ओरडायचात, तुम्ही किती मारलं होतात मला. डोक्यात कचरा भरलाय तुझ्या. अभ्यास वगैरे सोडून बाजा वाजवणार तू? हा? बाजा वाजवणार तू? तुझी आई तुला इथे घ्यायला आली आणि तू वाद घालतोयस. बहुतेक तुम्हाला हे नाही माहित की यासोबत मी हे काम सुद्धा शिकलो होतो. दादा, थोडे पैसे द्या ना. जरा मदत करा, गरज आहे आम्हाला. मदत होईना आम्हाला तेवढीच. ऐका, मी देतो वर्गणी. तुमचे लय लय आभार. धन्यवाद नकोय. वर्गणी मी यासाठी दिलीये जेणेकरून तू तुझा नवरा भीमरावच्या डोक्याचा इलाज करू शकशील. मग त्याला कळेल की अशी नाटकं करून नशीब नाही बदलता येत, जात नाही बदलता येत. जन्माला आल्या आल्या जी सामाजिक संरचना मिळते ती नाही बदलता येत. ए, हे ठेव तुझं पैक. वर्गणी मिळेल दुसरीकडनं. उपचाराची गरज ना तुला हाय, भीमरावला नाही. भीमराव कोणी महान माणूस नाहीये. तो म्हणाला म्हणून त्याच्या मागे लोक यायला. तुमच्या या क्रिकेटच्या नाटकावर 1 रुपया सुद्धा जरी कोणी दिला ना तर मी माझं नाव बदलेन. नाव रमाबाई तुम्हीच आहात? हा. अरे काय करतोय? भीम भाऊंची बायको तुम्हीच आहेत ना? वय भीमरावाची पत्नी हीच हाय. पण तू कोण आहेस? मी तो हाय ज्याची पुस्तकं भीम भाऊंनी जळण्यापासून वाचवली. आणि त्यांच्याच सांगण्यावरून मी काम सोडून अभ्यासाला लागलो. माझ्या बाबांनी शिकण्यासाठी मला शाळेत पाठवलं आणि आज मी अभ्यासात चांगला आहे. मला आता कळलं की तुम्ही वर्गणी मागताय म्हणून मी पळत आलो. हे माझ्याकडून. अरे छोटू, तुझ्या या पैशांनी काय होणार? होईल ना. माझ्यासारखी जेवढी पण मुलं आहेत ज्यांना भीम भाऊंनी शाळेत पाठवलंय ते सगळे काही ना काही विकून पैसे आणतायत. तुम्ही इथेच वाट बघा. आता कायद्याप्रमाणे तू तुझं नाव बदलून घेतलं पाहिजे. पण ते काय आहे ना की नाव बदलण्यापेक्षा जास्त गरजेचं आहे की तू तुझे विचार बदल. कुठे तुझी मित्र? जाते ना बोलू ना, आम्ही येतच थांबतो. झालं बाबा. बाबा बघा तुम्ही, ही लढाई आपण नक्की जिंकू. जिजाबाई, जरा याला पारखून दाखवा, हे चालणार की नाही. आता बरोबर झालंय.
वा दली आजी, शेवटी तुम्ही पॅड बनवूनच दाखवला. आणि फळी आणि दांड्या सुद्धा तयार झाल्यात. बाबा, वा दादा, मस्त बनवली आहे बॅट. आणि चेंडू बी मिळाला. दाखव. मग तर सगळं काय झालं. अरे वा, हे लय झाक झालं. आता होणार चांगल्या पद्धतीने अभ्यास. आता आपल्याकडे सगळं काही आहे. व्यवस्थित तयारी करूयात. अरे वा, वा 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 वा. बॅट, बॉल, स्टंप. परंतु बॅट, बॉल आणि स्टंप घेतल्याने कोणी जिंकत नसत. आणि भीमराव, मुद्दा क्रिकेटची टीम बनवण्याचा होता. हा, सर्कसची टीम बनवलीस. एक गोष्ट सांगतो तुला भीमराव, जेव्हा मैदानात आमच्या बॉलचा तू सामना करशील ना, तेव्हा तुझी ही बॅट, बॉल, हे पॅड्स काहीच उपयोगी पडणार नाही. आणि जेव्हा आम्ही चौकार मारणार तेव्हाही तुझी संपूर्ण सर्कसची टीम मिळून सुद्धा बॉल पकडू शकणार नाही. समजला? नरोत्तम जोशीजी, ही गोष्ट तर मॅच मध्येच माहिती होईल की कोण काय करतंय. वाईट वाटलं. हा, वाईट वाटलं रामजी. सत्य कडू असतं. आणि खरं सांगू, मी तर तुम्हाला खूप समजदार समजत होतो रामजी. मला अंदाज नव्हता की तुम्ही इतके धीट आहात की समोर पराजय दिसत आहे तरीही लढण्याची तयारी करत आहात. नरोत्तमजी, तुम्हाला तर ह्या बाबतीचाही अंदाज नव्हता की आम्ही क्रिकेटचा सामना स्वीकार करू. मग तुम्हाला ह्या गोष्टीचाही अंदाज नव्हता की आम्ही क्रिकेटची टीम तयार करू शकू की नाही. तुम्हाला ह्या गोष्टीचाही अंदाज नव्हता की आम्ही ही बॅट, हा बॉल, हे स्टंप, पॅड, हे सगळं सामान गोळा करू शकू की नाही. ह्याचा अर्थ तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा अंदाजा नव्हता. परंतु तरीही आम्ही सगळं करून दाखवलंय. तर मी जे म्हणतोय ते ऐका. हा अंदाजा लावणं सोडा आणि तुम्ही घरी जाऊन क्रिकेटची तयारी सुरू करा. आणि नसेल जायचं तर चला आमच्या बरोबर आणि बघा आम्ही क्रिकेटची प्रॅक्टिस कशी करतो. भीमराव, घरात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा, हो ना? मी पण येतो सोबत आणि बघतो की काय तयारी करत आहात तुम्ही लोक. चल. ठीक आहे, चला सगळे क्रिकेटची तयारी सुरू करूया. चला, आधी बॅटिंग कोण करणार? अरे म्या करणार. मला दे भीम. हे घ्या काका. आणि बॉल कोण टाकणार? म्या टाकणार बॉल. मला दे. तुम्हाला सगळ्यांना नियम समजावलेत मी. बाबा, तुम्ही या इथे विकेट किपिंग करा. हितेश काका, तुम्ही तिथून बॉल टाका. सगळेजण दूर जाऊन उभे राहा. जोको काका खेळा. बाळा, काका इकडे ये तू. तुम्ही मागे.
हा 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 बरोबर आहे. आपे का हितेश भाऊ थांब. काय हा धोबी कपडे नाही धुवायचे, क्रिकेट खेळायचे. हे तर माकडाला खायला आलं दिल्यागतच बाप झाले भीमराव. आता एका मळलेल्या घाणेरड्या कपडे धुणाऱ्या माणसाच्या हातात जर का बॅट द्याल तर तो खेळाडू तर होणार नाही ना. हा जोखू काका, मला असं वाटतंय फळी अशी नाही अशी पकडतात. अरे मी असंच पकडणार. तुला बस. जोखू अशी बॅट पकडून तुला नाही खेळता येणार, असं नाही होत. अरे कसं होणार नाही? हैं? अरे म्या माझं अख्खं आयुष्य घालवलंय असे कपडे धुण्यामध्ये. हा? असंच मी आता या बॉलरला पण धुणार. हा हितेश भाऊ, बॉल फेक. गप्प ना. कपडे आणि क्रिकेट मध्ये अंतर कळत नाही तुला मूर्ख. जोखू काका, हट्ट करू नका. फळी जशी पकडली जाते तशीच पकडा. अरे तू गप्पा बस ना बे. शांत अरे शांत व्हा सगळे. वाद घालण्याची गरज नाहीये. काका, मला असं वाटतं की बॅट कशी पकडतोय ह्यानी काही फरक पडत नाही. खेळतायत कसं ह्याला महत्व आहे. तुम्हाला जशी बॅट पकडायची आहे तशी पकडा आणि खेळा. चला सुरू करूया. हितेश भाऊ फेका चेंडू. तू गोलंदाज व्हायचंस आणि अभ्यासादरम्यान जेव्हा पण संधी मिळेल तू फलंदाजांना घायाळ करत राहा. मालक, तुमचा हुकूम सिर सावंत. समजा बघा झाला जखमी. काका, त्यांना लागलो. अरे काय झालं? जोखू कुठं लागलं? तुम्ही ठीक आहात ना काका? जोखू काका, काय झालं? अरे कुठं लागले दाखव तरी. अरे रे, अरे देवा. कमाल कमालीची तयारी आहे भीमराव. ही तयारी दाखवायला आणलं होतंस इथे. तसं ठीकच आहे. ह्याचीच तयारी कर तू. कारण ज्या दिवशी मॅच होणार आहे त्या दिवशी बॅटिंग बॉलिंग पेक्षा तुम्हाला मलमपट्टीचीच जास्त गरज भासेल. आणि तुम सगळे कितीही प्रयत्न करा जिंकणार नाही आहात. कळलं? हितेश, तुला आरामात चेंडू फेकायला हवा होता. लागलं ना त्याला? अगं डलिया आजी, जर हळू चेंडू टाकला तर सराव कसा होणार? आणि ते लोक तर ह्याच्यापेक्षा जोरात चेंडू टाकतील. मग कसा खेळणार हा? हं? बरोबर बोलतो तू. ते लोक तर याहून वेगाने चेंडू फेकतील. ही सुरुवात आहे तुमची. मला तर वाटतंय की खेळ संपता संपता कोणी बी व्यवस्थित नाही राहणार. आईचं म्हणणं खरं नको व्हायला. या अटीला मान्य करून मी या सगळ्यांना अडचणीत तर नाही ना टाकलं. अजूनही काही बिघडलेलं नाहीये भीम. तुझं आव्हान परत घे तू. आपण राहू कुठल्याही चाळीत. नाही. भुवन काकांच्या हत्याराला शिक्षा मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी हाच एक मार्ग आहे. मला माहिती आहे ही लढाई सोपी नाहीये, अवघड आहे. कदाचित सगळ्यात अवघड असेल. पण तरी सुद्धा मी मागे सरकणार नाही. मी आत्ताही सांगतोय, आत्ताही ज्यांना माघार घ्यायची आहे ते माघार घेऊ शकता. परंतु मी माघार घेणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत नाही.